कदाचित आजच्या पिढीला पटणार नाही, पण आई-वडील म्हणजे देवाचं दुसरं रूप असतात. आजची पिढी नकळत काही अशा चुका करते, की ज्या त्यांच्या मनाला खूप लागतात. एक म्हणजे आई-वडिलांना उलट उत्तर देऊ नका. रागात, उद्धटपणे किंवा मोठ्या आवाजात बोलू नका. आईनं तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलेलं असतं. बाबांनी आयुष्यभर कष्ट केलेले असतात. त्यांचा आदर केला तर आयुष्य सुखाचं होतं आणि पुढील सर्व भविष्य आनंदात जातं. दुसरं म्हणजे कुठे जातोय हे न सांगता कधीच गायब होऊ नका. तुम्ही एक फोन नाही केला ना, तर आईची काळजी 1000 पटीने वाढते. मी ठीक आहे एवढा एक मेसेजसुद्धा तिला शांत झोप देतो. आणि म्हणूनच आईवडिलांना खूप आनंद देता नाही आला, खूप सुख देता नाही आलं, तर दुःख नक्कीच नका देऊ. कारण आईवडील पुन्हा मिळत नाहीत. तुम्ही कितीही हाका मारल्यात तरी आई परत येणार नाही आणि बाबाही परत येणार नाहीत. म्हणूनच हातात जेव्हा वेळ असते, जेव्हा संधी असते, तेव्हा त्यांना एकटं पाडू नका. नाहीतर भविष्यात तुम्हाला तुमच्या एकटेपणाला साथ देणारं कोणी नसणार. आणि आई आणि बाबा ही दोघं आहेत तोपर्यंत तुम्हाला त्यांची साथ आहे. म्हणून त्यांना न दुखवता तुम्ही कधीही त्यांच्याशी वाईट वागू नका. आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही ह्याची तुम्ही आज काळजी घ्यायला पाहिजे. तर पुढं जाऊन तुमची मुलं तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही ह्याची काळजी घेतील.